नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील। आजचा नवीन विषय, नवीन चर्चा। आज आपण चर्चा करणार आहोत इंदापूर तालुक्यातील राजकारणाबाबत। इंदापूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीचं जोरदार वारं वाहू लागले। त्यातच विधानसभेसाठी 3-4 उमेदवारांची जोरदार तयारी सुरू आहे। एक म्हणजे जे चालूचे आमदार दत्ता भरणे यांची जोरदार तयारी सुरू आहे विधानसभेची। त्याचबरोबर माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची देखील विधानसभेची जोरदार तयारी सुरू आहे। त्यातच परत नवनियुक्त नेतृत्व म्हणायचं इंदापूर तालुक्याचं प्रवीण माने यांची देखील जोरदार तयारी सुरू आहे। त्यातच तसंच गेल्या टर्म मध्ये जे विधानसभेचं तिकीट मिळावं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे जे लागले होते ते आप्पासाहेब जगदाळे ते देखील विधानसभेच्या रिंगणात त्यांची तयारी जोरदार सुरू आहे। आणि 3 वेळेस निवडणूक लढवलेले इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी देखील विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली। त्याचबरोबर इतर छोट्या छोट्या पक्षाचे देखील अनेक पुढारी निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत। त्यांनी देखील आपल्या आपल्या परीने निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। तर इंदापूर विधानसभेमध्ये जे उमेदवार उभा राहतो, ज्या उमेदवाराला पवार घराण्याचा पाठिंबा मिळतो, पाठबळ मिळतं, तो उमेदवार निवडून येतो। आजपर्यंतचा असा इतिहास तालुक्याचा आहे। त्यातच इंदापूरची जागा ही हर्षवर्धन पाटील यांना मिळते का नाही याची मात्र शंका निर्माण झालेली आहे। इंदापूरची जागा चालू आमदार दत्ता भरणे जे अजित पवार गटाकडे असल्यामुळे ही जागा अजित पवार गटाला मिळणार हे मात्र नक्की झालेलं आहे। तर त्या जागेचा उमेदवार म्हणून दत्ता भरणे यांची प्रमुख मागणी असणार आहे। मग दत्तात्रय भरणे यांना डावलून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळेल का ही देखील शक्यता फार कमी आहे। त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। परंतु इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून जर निवडणूक लढवली तर त्याचा फायदा आपल्याला कितपत होईल हे देखील राजकीय गणित आहे। आणि जर इंदापूर तालुक्यामध्ये कालच्या लोकसभेला तुतारीला 30,000च्या वरती लीड मिळालेला आहे। त्याच्यामुळं जर हर्षवर्धन पाटील हे तुतारी म्हणजे शरद पवार गटात जाणार हे मात्र नक्की झालेलं आहे। शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी गेल्या आठवड्यातच हर्षवर्धन पाटील म्हणजे शरद पवार हे दिल्लीला असताना हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांची भेट झालेली, त्याचबरोबर त्यांचा फोनवरून देखील संपर्क सुरू आहे। तसंच सुप्रिया सुळे यांची देखील हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेतली आणि त्या भेटीत देखील निवडणुकीबाबत चर्चा झाली। म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश हा अवघी थोड्या दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात होणार आहे हे नक्की झालेलं आहे। तर येणारी निवडणूक ही हर्षवर्धन पाटील तुतारीवरच निवडणूक लढवतील आणि पुढं काय होईल हे काही सांगता येणार नाही। परंतु हर्षवर्धन पाटील हे लवकरच शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस याच्यामध्ये प्रवेश करणार आहेत ही खात्रीलायक बातमी आहे। जर हर्षवर्धन पाटील यांनी पवार गटात प्रवेश केला तर त्यांना विधानसभेला फायदा होऊ शकतो हे देखील नाकारता येणार नाही। परंतु जर प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे नाराज झाले तर त्याचा देखील फटका हर्षवर्धन पाटलांना बसू शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। कॅमेरामॅन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, इंडिया माझा पुणे।